नमस्कार मित्रांनो, मी संजय वरपे आपलं एम एस ॲग्रो फार्म चॅनलमध्ये स्वागत करतो. आज आपण पुणे जिल्ह्यातील शिरूर या ठिकाणी आलेलो आहोत. तर आज वार शनिवार, आजचं इथलं शेळी मार्केट आहे. तर आज आपण इथल्या व्यापारी वर्ग आणि शेतकरी वर्ग यांच्या शेळ्यांची किमती जाणून घेणार आहे. तर चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. तुम्ही पाठीमागे बकऱ्याची पट्टी बघू शकता. ही व्यापारी वर्गाची बकऱ्यांची पट्टी आहे. हे 6,000 ते 10,000 पर्यंतची रेंज राहते. जसं बकरू आहे तसं दिलं जातं. चला एक एक करू द्या एकदा परत. नमस्कार. नमस्कार. कुठून आले? गोडेगाव. गोडेगाव. व्यापारी वर्ग आहे ना? हो. काय काय आणले आज? पाटी आहे, बोकडे आहे. पाटी बोकडे काय काय किमती त्यांच्या? 7,000 6,000 6,000 7,000. तर मग काही शेतकरी वर्ग आले कमी जादा होईल ना, होईल. कमी जादा होईल ना. तुमचा मोबाईल नंबर सांगायचा. 98 50 55 85 60. ठीक आहे. तुम्ही दर बाजारला राहता? हो धन्यवाद. तर यांच्याकडे बघू शकता अशा क्वालिटी मध्ये 4-4 3-3 महिन्याचे बकर भेटतील. तर पाठी वगैरे बोकड वगैरे जर कोणाला लागत असेल तर यांना कॉन्टॅक्ट करू शकता. ज्यांना लहानचे मोठे करायचे तर त्यांनी यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांनी. घोडेगावचे व्यापारी इथे. तर शिरूरचे या ठिकाणी लांबून लांबून व्यापारी वर्ग येत असतो. तर ही जी शेळी आहे बिटल मध्ये, क्रॉस बिटल मध्ये. या क्रॉस बिटल मध्ये दिसते आहे शेळ्या, मोठ्या मापाच्या शेळ्या आहे. तर हे जे आहे घोडेगावचे व्यापारी आहे. काय आणले आज? बोकडे बोकडे काय काय किमती त्यांच्या? सांगाल त्यांचे 5.5 ने. बरं किती महिन्याचे ते? ते 3 महिन्याच्या पुढे 3 महिन्याचे पुढे. काय कमी जास्त होईल का? होईल ना. तुमचा मोबाईल नंबर सांगायचा. 8208 हा 18 हा 00 हा 45. ठीक आहे, धन्यवाद. हे प्रत्येक बाजारला राहत्या. जर कोणाला लागत असेल लहानचे मोठे करायचे तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. तर चांगल्या मापामध्ये भेटून जाते. कुठून आले? रांजणगाव मशीद. काय काय आणलेले आज? बोकडे. बोकडे का? तुम्ही जर बाजारला राहता? हो. किती महिन्याचे बोकडे? हे 6 6 7 7 महिन्याचे. बरं काय किमती लावल्या यांच्या? त्यांच्या 7,000 6,000 शेतकरी वर्ग आल्यावर काय कमी जास्त होईल ना? होतं ना. बरं तुमचा मोबाईल नंबर सांगायचा. 97 हा 63 हा 81 हा 17 15. ठीक आहे, धन्यवाद. यांच्याकडे अशा क्वालिटी मध्ये बकर आहे. जर कोणाला बुक करायचे असेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. तर चांगले दर लावले जातील आणि त्याच्यामध्ये भेटेल तुम्हाला. धन्यवाद. बाबा कुठून आणले तुम्ही? आंबल्यावर आला आंबल्यावर. आंबल्यावर काय काय आणले आज? काय नाही 5-6 शेळ्या आणल्या होत्या. 5-6 आणले का? बरं ही काय 2 पाटी आहे का? हा 2 पाटी राहिल्या. काय दर लावले यांचे? यांचं लावलं 13,500. 4,500. काही कमी जास्त होईल का? होईल ना अरे होईल का? हा. तुमचा मोबाईल नंबर द्यावा. मोबाईल नंबर नाही माझ्याकडे. चालेल, धन्यवाद. हो या आजी पण आलेले. आजी कुठून आल्या? येऊन आले. हा. काय घ्यायला आले? विकायला आणलं का? विकायला आणले होते काय आणलं? 4 शेळ्या आणले होते. 4 शेळ्या आणल्या होत्या. कितीला गेल्या का त्या? वपले कितीला विकल्या? ते वपले 20 ला. 20,000 रुपये. आलेल्या आजींनी चांगल्या प्रकारे शेळ्या विकलेल्या आहेत. ठीक आहे. कुठून आले बाबा? पिनेरीहून आलो. काय काय आणलं होतं? 4 शेळ्या आणल्या होत्या. 4 शेळ्या आणल्या होत्या का? बरं काय भावाने दिल्या? त्या दिल्या 45,000ला 4. 45,000 रुपये. हा तर तुमचा मोबाईल आहे का तुमच्याकडे? आहे ना. बरं मोबाईल नंबर सांगा बरं. 95 हा 61 हा 19 हा 56. ठीक आहे, चालेल. धन्यवाद. या बाबांनी शेळ्या आणल्या होत्या
तर त्यांनी विकल्या 12,500 रुपयांनी. जर कोणाला लागत असेल तर बाबांशी कॉन्टॅक्ट करा, तर बाबा अवेलेबल करून देतील. व्यवहार चालू आहे इथं, तर बघून घ्या. हॅलो, आम्ही लाखनगाव, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. शेळी सोजत जातीची शेळी. तिचा विषय ती मस्त 15,000ची आहे काय, पण ती आम्ही आता सध्या 10-11 हजाराची हिशोब फाटी आहे. मागणी आहे 8-9 हजारापर्यंत. मोबाईल नंबर सांगा. 9860-361180. धन्यवाद. कोणाला लागत असेल अशा क्वालिटी शेळी तर शिरूरच्या बाजारात येऊन घेऊन जाऊ. वाळून बारगाव नगर. किती शेळ्या आहेत? शेळ्या 10 आहेत. काय काय दर लावली ती? 30,000 रुपये. गाभण आहे का शेळी? गाभण आहे. बरं, तुमचा मोबाईल नंबर सांगा. 9975 51 87. तुम्ही जर बाजारला राहता, दर बाजारी तुम्ही कुठले? वाळून बारगाव. वरचे, तर कोणाला शेळ्या लागत असेल तर ते यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, तर ते तुम्हाला अवेलेबल करून देतील शेळ्याच्या मापात. बाबांक क्वालिटीच्या शेळ्या आहे, 1 नंबर क्वालिटीच्या शेळ्या आहे. 2 दात 4 दात च्या शेळ्या आहे. एक 6 दातावाली शेळी आहे. ते शेळ्या उस्मानाबादी, काही बिटल क्रॉस मध्ये, सोजतची एक आहे. तर शेळ्या 1 नंबर आहे. जर कोणाला लागत असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. नमस्कार शेठ, बोला. कुठून आले? वाळूंज पारगाव. काय काय आणले आज? 5 शेळ्या आणल्यात गाबने. काय किमती लावले त्यांची? सरासरी 22,000. 22,000. हो. मागणी वगैरे आली की नाही आज? मागणी 18 आली. 18. हा, काय अपेक्षित किंमत किती? 20,000 फायनल. 20,000. हा, मोबाईल नंबर सांगा. 86 69 22 43 51. तुम्ही दर बाजारला राहते? दर बाजारी. कोणते बाजार करते? शिरोळे, गोडनदी आहे, शिरोळे, गोडेगाव आहे, राशीन आहे, पाथडी, कडाई. तर हे दर बाजारला राहते, तर कोणाला जर शेळ्या लागत असेल तर भाऊंचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. नमस्कार. नमस्कार. कुठून आले? आम्ही नाव राहून आलोय. काय काय आणले आज? 10 शेळ्याने बोकडे. काय किमती लावले त्यांच्या? शेळ्यांचे सांगतो 11,000. 8,000 मागतात 9,000 द्यायची. 8,000 झाली मागणी, 9,000 द्यायची. मोबाईल नंबर सांगा. 9975 84 59 14. यांच्याकडे चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या आहे, तुम्हाला दाखवतो. अशा क्वालिटी मध्ये शेळ्या आहे, बघून घ्या. 11,500-12,000 रुपये म्हणून राहिले. आल्यावरती कमी जास्त होते, सांगायच्या किमती फक्त. व्यवहार चालू आहे बाबांचा. एक शेळी आहे, तिच्या खाली 2 करडे आहे. काय किंमत लावली शेळीची? 25,000 रुपये. गाभण आहे ना शेळी? गावाने शेळी आणली, 3 करडे. 3 आहे ना? 2 आहे का? 3 बकरं झाले का? शेळी आहे, तिला 3 बकरं झालेले. त्यांच्या हातामध्ये व्यवहार चालू आहे. 24,000 रुपये पर्यंत म्हणते. 2 शेळ्या आहे. दोन शेळ्यांची 47,000 रुपये पर्यंत गेली. शेळी दूध पिळून बघू राहिले, किती दिवस आहे खाली व्हायला. कुठून आले? नगरवरून काय काय आणले? हे 2 बोकडे आणलेले आहेत. 2 बोकडे. कोणत्या जातीचे? हे असे व्हरायटी येतो. एक शिरोई क्रॉस मध्ये आणि बिटल क्रॉस मध्ये.
तर काय किमती लावल्या त्यांची? आम्ही 18,000 रुपये सांगतो नाही का. मागणी कितीपर्यंत येऊन गेली? मागणी अजून काही नाही झाली नाही मागणी बर का. पण ते 16-16.5 जर आले तर देऊन टाकू नाही का. तुम्ही जर बाजारला राहता का? हा दर बाजारला येतोय देशला नाही का. बरं. तुमचा मोबाईल नंबर सांगा एकदा. नाही, 96 हा. 70 53 12 56. या यांनी बोकड आणलेले आहे. तर चांगल्या क्वालिटी मधली तुम्हाला बोकड दाखवतोय. तर असे विठ्ठल क्रॉस मधले बोकड आहे आणि एक शिरोई क्रॉस मधलं बोकड आहे. बघून घ्या, 4-4 महिन्याचे असतील ते. ₹29,000 म्हणून राहिले. व्यवहार चालू आहे. ₹29,000 ₹30,000 शेळ्या मागितल्या. कुठून आले? वडेगाव काय काय आणले आज? शेळ्या आणल्या काय किती लावले ते? 20-20 हजार रुपये. गाभण आहे का शेळ्या? हा किती महिने गाभण? आता 15 दिवसांनी खाली होतो. 15 दिवस. अजून घरी आहे का शेळ्या? आहेत ना. आहे का? तुमचा मोबाईल नंबर सांगा ना. 8805 29 40 56. धन्यवाद. यांनी शेळ्या आणलेल्या आहे. तर जर कोणाला लागत असेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. पाठीमागे बघू शकता बाजार चांगला भरलेला आहे. तर एक एक करून आपण सगळ्यांच्या किमती बघणार. नमस्कार. नमस्कार. कुठून आले? आम्ही इथं शिरूर निमणे. हा काय आणलंय? बोकड कोणत्या जातीचं आहे? गावरान. गावरान. हो. क्रॉस दिसतोय थोडासा, डोळे घारे आहे ना ते. हा हो आहे थोडा आहे नॉर्मली. Normal. हा मग घरी शेळ्या आहे का अजून? हो अजून 10 शेळे आहेत. 10 शेळ्या आहे. तर 4 कळडे आहेत. 4 आहे. बरं, बोकड्याची काय किंमत लावली? बोकडाची किंमत लावली 18,000 रुपये. बरं, काय मागणी वगैरे आली की नाही आज? हो मागणी झाली 14,000 पर्यंत. बरं, सोडायचं कितीपर्यंत आहे? 16.5 पर्यंत. 16.5. हो तुमचा मोबाईल नंबर सांगा एकदा. 82 61 86 47 00. धन्यवाद. जर कोणाला लागत असेल तर भाऊंशी कॉन्टॅक्ट करा. तर योग्य किंमत लावली जाईल. नमस्कार. नमस्कार. कुठून आले? शिंगाडवाडी. बरं, काय काय आणले आज? शेळ्या आणल्या. शेळ्या आणल्या का? गाभण आहे का? हा गाभणी. किती महिन्याच्या गाभण? 4 4.5. काय किमती लावली त्यांची? सांगाय 25. काय मागणी वगैरे आली की नाही आज? मागणी झाली कितीपर्यंत? 20 पर्यंत माहिती. काय कितीपर्यंत सोडणार आहे का? बघू आता जसं गिराय काय थोडं कमी जास्त घरी होईल. आहे का अजून शेळ्या? आहे ना. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 9307 हा. 22 88 98. धन्यवाद. भाऊ अशा क्वालिटी मध्ये शेळ्या आहे. 12,000 14,000 अशी रेंज शेळ्यांची. उस्मानाबादीचे शेळ्या आहे. नमस्कार भाऊ. नमस्कार. कुठून आले? अहिल्यानगर. काय काय आणले आज? हे काय 10-12 शेळ्या आणल्या. त्या 2 क्वार्टर विकले. काय काय किमती लावली यांची? यांचे 36 सांगले. 2 काटे आहेत या गाबले आहेत. या खाट्यांची किमती 36 सांगाला. 36 सांगायला आहे. हा. काय मागणी वगैरे आली की नाही? माहिली ना 32 ला मागितली आली. तुमचा मोबाईल नंबर सांगा ना. 93 59 01 06 23. धन्यवाद. जर बाजारला राहत्या, जर कोणाला शेळ्या वगैरे लागत असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. चांगल्या मापाच्या शेळ्या असते त्यांच्याकडे. पोटा जातीचे शेळ्या आहे त्यांच्याकडून सोल्ड आउट झालेले आहे.
तर हो, हे दोन शेळ्या दिल्या त्यांना. या दोन कोटा जातीच्या शेळ्या दिल्या 42,000 रुपयांनी. 42,000 रुपये नगानी का ना? हे दोन दोन्ही 20 एक एक. 20,000 रुपयाला शेळ्या दिल्या. कोटा जातीची शेळी आहे, गाभण आहे ना? दोन्ही गाभणे आहेत. दोन्ही गाभणी शेळ्या आहे. बघून घ्या कानाची लेंथ वगैरे, शिंग वगैरे. तर शेळींचे कास वगैरे बघून घ्या. एक नंबर मापाच्या शेळ्या आहे. एक नंबर मापाच्या शेळ्या भेटल्या. रेंज काही जास्त नाहीये, मापात शेळ्या भेटलेल्या आहे. तर अशाच क्वालिटीच्या शेळ्या लागत असेल तर भाऊंशी कॉन्टॅक्ट करा. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. काय किमती लावल्या शेळ्यांची? 20-20 हजाराच्या आसपास शेळ्या आहे. या ठिकाणी व्यवहार चालू आहे. उस्मानाबादीच्या शेळ्या आहे. व्यवहार चालू आहे. मोठ्या मापाच्या शेळ्या आहे एकदम. कासाला एक नंबर आहे. 4 दात किंवा 6 दात असेल. 4 दाती किंवा 6 दाती असतील शेळ्या. नाही नाही, मी तुमचा अपमान करीन. त्यांना सगळं सोडून दिला पसारा. कुठलं आम्हाला म्हणलं तातेरी आली तरी त्याला वाहणार नाही. काठीवाडी मध्ये शेळ्या दिसते. कोणता जोडा घ्यायचा मला? थांबा थांबा थांबा, त्यांच्या मला मिळून 3 वर्षाला खाली आला.